गुड मॉर्निंग. आज आपण TY BCom या वर्गातील निर्यात विपणन या विषयातील निर्यात सवलती व प्रलोभने या प्रकरणातील कर परतावा त्याचबरोबर विपणन विकास या घटकावर किंवा या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आंतरराष्ट्रीय स्पर्धा जी आहे त्यामध्ये भारतीय निर्यातदार टिकणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाढ झाली पाहिजे. भारताला परकीय चलन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर मिळालं पाहिजे आणि भारतीय निर्यातदार किंवा भारतीय उद्योजक व्यावसायिक जे आहेत त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावरती नफा मिळाला पाहिजे. यासाठी भारत सरकारकडून निर्यातदारांना काही सवलती किंवा प्रलोभनं दिली जात असतात, जेणेकरून त्यांच्या आधारे निर्यातदार जास्तीत जास्त माल पाठवण्यासाठी तयार होतील किंवा जास्तीत जास्त माल जो आहे तो निर्यात करतील आणि त्याचे फायदे जे आहेत ते व्यापाऱ्यांना त्याचबरोबर देशाला आणि जनतेला सुद्धा होतील. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये असणारी जी काही स्पर्धा आहे ती स्पर्धा विशेष करून गुणवत्ता आणि किंमत या दोन घटकांवर जास्तीत जास्त अवलंबून असते. भारतामध्ये तयार होणारा जो काही माल आहे त्याची गुणवत्ता चांगल्या पद्धतीनं मेंटेन झाली पाहिजे किंवा चांगल्या गुणवत्तेचा चांगल्या दर्जाचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी उत्पादक जे असतात त्या उत्पादकांना गुणवत्तेवरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं लागत असतं. परंतु भारतामध्ये असणारे अनेक निर्यातदार जे आहेत ते स्वतःच उत्पादकसुद्धा असतात आणि त्यांना उत्पादनाचं आणि निर्यातीची दोन्ही कामं करायची असल्यामुळं अनेक वेळेला गुणवत्ता जी आहे त्या गुणवत्तेमध्ये योग्य प्रकारे ज्याला आपण म्हणतो की सुधारणा झालेली पाहायला बऱ्याच वेळेला मिळत नाही किंवा गुणवत्तेवरती त्या संबंधित उत्पादक निर्यातदारांना लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यामुळं काही अडचणी निर्माण होत असतात आणि त्या अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी भारत सरकारकडून काही सवलती त्या ठिकाणी दिल्या जात असतात, जेणेकरून त्या निर्यातदारांचा जो काही त्या उत्पादनाचा येणारा खर्च आहे तो कमी होईल आणि त्यानुसार जास्तीत जास्त निर्यात चांगल्या गुणवत्तेची करता येईल किंवा गुणवत्तेवरती सुद्धा लक्ष केंद्रित करता येईल. आणि अशा प्रकारचे जे काही कार्य आहे ती झाल्यामुळं निर्यातीमध्ये वृद्धी होईल आणि निर्यातीला वृद्धी मिळत असताना आपोआपच त्याचा अप्रत्यक्ष फायदा जो आहे तो देशातील जनतेला किंवा देशाला त्याचबरोबर प्रत्यक्षरित्या निर्यातदारांना होत असतो. भारत सरकारकडून निर्यात वृद्धीसाठी जे काही प्रयत्न केले जातात त्यामध्ये सवलती आणि प्रेरणा हा एक महत्त्वाचा भाग मानला जात असतो. या सवलती आणि प्रेरणा ज्या आहेत त्यांच्यामुळं निर्यातदार जे आहेत त्या निर्यातदारांच्या उद्योग व्यवसाय जे आहेत ते आकर्षक होत असतात. त्याचबरोबर निर्यातदारांच्या नफ्यामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावर वाढ होते. त्यांना नवीन संधी मिळत असतात आणि जास्तीच्या उत्पादन खर्चाची त्यांना भरपाई करून घेता येत असते, कारण सवलती आणि प्रलोभनांचा फायदा त्यांना मिळत असतो. त्यांची स्पर्धाशक्ती जी आहे ती सुद्धा वाढत असते. त्याचबरोबर देशामध्ये नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत असतात आणि निर्यातदाराची सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्ट जे आहेत ती साध्य होत असतात आणि या सर्वांचा फायदा त्या देशाचा जो काही परकीय व्यापार व्यवहारशी जो आहे तो संतुलित राहतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाला नावलौकिक मिळतं आणि मोठ्या प्रमाणावर परकीय चलन उपलब्ध होत असतं. आणि या सर्व गोष्टी जर आपल्याला हव्या असतील तर निर्यातदारांना चांगल्यात चांगल्या पद्धतीच्या निर्यात सवलती आपल्याला द्याव्या लागतात. कर परतावा हा जो काही भाग आहे हा त्याचाच एक भाग किंवा त्याचं सवलतींचा एक भाग असा या ठिकाणी आपल्याला मानता येईल. कर परतावा म्हणजे नेमकं काय ते आपल्याला प्रथमतः समजून घ्यायचं आहे. कर परतावा किंवा कर परती ज्याला आपण ड्युटी ड्रॉबॅक असं इंग्रजीमध्ये म्हणत असतो. कर परतावा किंवा कर परती किंवा ड्युटी ड्रॉबॅक म्हणजे कच्चा माल व बांधणी वस्तूंची आयात करताना भरलेली जी काही जकात असेल ती परत करणं किंवा निर्यात माल उत्पादित करण्यासाठी
आयात केलेली जी काही साधनसामग्री असेल त्या आयात केलेल्या साधनसामग्रीवर भरलेली अबकारी करांची रक्कम जी आहे ती परत करणं याचाही कर परताव्यामध्ये समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. थोडक्यात सांगायचं जर झालं तर निर्यात वस्तूंची किंमत कमी होऊन त्या स्पर्धात्मक होण्यासाठी भारत सरकारकडून कर परतावा किंवा DBK ही योजना लागू केली जात असते. कर परताव्याची योजना जी आहे ती काही विशिष्ट वस्तूंनाच उपलब्ध असते. त्यामध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये असणारे घटक आणि कच्चा माल यांचा समावेश होतो. त्याचबरोबर उत्पादन प्रक्रियेतून न भरून येणारी तूट म्हणजे खराब माल जो आहे त्याचाही समावेश त्यामध्ये येतो. किंवा निर्यात वस्तूंची बांधणी करण्यासाठी लागणारी जी काही साधनसामग्री असेल आणि तयार उत्पादित माल या सगळ्यांचा समावेश यामध्ये येत असतो किंवा कर परताव्याच्या योजनेमध्ये या वस्तूंचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो. कर परतीचे दर जर आपण विचारामध्ये जर घेतले तर निर्यातदारानं भरलेला कर जो आहे तो त्याला ठराविक दरानं परत मिळतो. कर परतीचे 2 मुख्य दर आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिला जो आहे तो येतो ऑल इंडस्ट्री रेट, सर्व उद्योगधंद्यांसाठी असणारा दर. सर्व उद्योगधंद्यांसाठी कर परतीचा दर जो आहे तो भारत सरकारकडून वेळोवेळी जाहीर केलेला असतो आणि हा दर त्या उद्योगधंद्यातील सर्व युनिटला लागू होत असतो. उदाहरणार्थ जर आपण विचार केला तर भारत सरकारनं कपड्यासाठी 20% दरानं कर परतावा जाहीर केलेला आहे. तर कापड उद्योगातील सर्व युनिट जे असतील ते 20% दरानं त्यांना कर परतावा मिळत असतो. हा पहिला भाग झाला किंवा पहिला प्रकार झाला कर परतीच्या दरातला सर्व उद्योगधंद्यांसाठी दिला जाणारा कर परतावा किंवा ऑल इंडस्ट्री रेट्स असं त्याला आपण म्हणतो. त्यानंतर दुसरा प्रकार जो येतो तो म्हणजे विशेष ब्रँड दर, ज्याला आपण स्पेशल ब्रँड रेट्स असं म्हटलं इंग्रजीमध्ये म्हणतो. काही निर्यातदार जे असतात त्या निर्यातदारांना सर्व उद्योगधंद्यांसाठीचा करभरती दर मान्य जर नसेल किंवा मुळं त्यांचं समाधान होत जर नसेल तर असे निर्यातदार वस्तू मंत्रालयाकडे अर्ज करत असतात आणि वित्त मंत्रालय या निर्यातदारांच्या अर्जाचा विचार करून जर त्यांचं समाधान झालं तर वित्त मंत्रालय अशा प्रकारच्या निर्यातदाराला काही विशेष सवलती ज्या आहेत किंवा विशेष सवलतीचे दर देण्याचं मान्य करत असतो. त्याला विशेष ब्रँड दर असं म्हटलं जातं आणि हा दर जो आहे तो सर्व उद्योगधंद्यांसाठीच्या दरापेक्षा जास्त असतो. थोडक्यात या निर्यातदारांना सरकार विशेष सवलतीचा परवाना सुद्धा देत असते. कर परतीचा अर्ज जो आहे तो कर परतीचा अर्ज निर्यातदाराला त्याच्या जवळच्या जकात कार्यालयामध्ये करावा लागत असतो आणि हा अर्ज निर्यातीचा आदेश जकात निरीक्षक जे आहेत त्यांच्याकडून मिळाल्यानंतर 60 दिवसांच्या आत हा अर्ज करावा लागतो आणि या अर्जासोबत काही दस्तऐवज जे आहेत ते जोडावे लागत असतात. मग निर्यातदाराला कर परतीची सवलत घेण्यासाठी कोणते दस्तऐवज जोडावे लागतात याचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे जहाज भरणपत्राची एक प्रत. जेव्हा माल निर्यात करायचा आहे तेव्हा माल जहाजामध्ये पाठवण्यासाठी पाठवला जात असतो आणि जहाज जे आहे त्यामध्ये माल भरल्यानंतर त्याचा एक पुरावा म्हणून जहाज भरणपत्राची एक प्रत निर्यातदाराला मिळत असते किंवा त्याची प्रत जी आहे ती या अर्जासाठी जोडावी लागत असते. त्याचबरोबर कर परतीपत्राची एक प्रत, व्यापारी बीजक पत्राची एक प्रत आणि गरज असेल तर विशेष ब्रँड दर परवाना जो आहे त्याची एक प्रत आपल्याला इथे जोडावी लागते. त्याचबरोबर आपण जी काही जकात भरलेली आहे ते दाखवणारा पुरावा म्हणजे जकात प्रमाणपत्र आणि नोंदणी प्रमाणपत्र आणि कर भरलेली जी काही सर्व चलनं असतील त्या सर्व चलनांचा यामध्ये समावेश होतो. असे सर्व दस्तऐवज त्या संबंधित कर परतीच्या अर्जाला जोडून जवळच्या जकात कार्यालयामध्ये ही सर्व कागदपत्र निर्यातदाराला जमा करावी लागत असतात. त्यानंतर पुढील भाग जो आहे तो आपण पाहणार आहोत तो म्हणजे विपणन विकास मदत. विपणन विकास मदत, ज्याला इंग्रजीमध्ये आपण मार्केटिंग डेव्हलपमेंट असिस्टन्स असं म्हणतो. शॉर्टकटमध्ये त्याला MDA असं सुद्धा म्हटलं जातं.
भारतीय निर्यातीमध्ये विविधता निर्माण करणं, त्याचबरोबर निर्यातीसाठी उत्तेजन देण्यासाठी भारत सरकारनं काही योजना राबवलेल्या आहेत आणि त्यातीलच एक योजना 1963-64मध्ये विपणन विकास निधी, ज्याला आपण मार्केटिंग डेव्हलपमेंट फंड असं या ठिकाणी म्हणतो, या फंडाची स्थापना केली आणि या निधीमधून किंवा या फंडातून निर्यातीसाठी विदेशी कार्यालय, त्याचबरोबर जाहिरात आणि संशोधन, विदेशी प्रवास अशा गोष्टींसाठी निर्यातदारांना मदत केली जात असते. भारतीय निर्यात संघटना ज्या आहेत त्या काही विशिष्ट कार्यासाठी MDA म्हणजेच विपणन विकास मदत किंवा मार्केटिंग डेव्हलपमेंट असिस्टन्स यांची मदत घेत असतात. अशी मदत घेत असताना ते कोणत्या कारणासाठी घेतात ती कारणंसुद्धा अतिशय महत्त्वाची असतात. त्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे भारत आणि भारताबाहेर विपणन संशोधन करणं. भारतामध्ये असणाऱ्या ज्या काही बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठा, त्याचबरोबर परकीय बाजारपेठांमध्ये सुद्धा नवीन बाजारपेठा शोधणं, ग्राहकांच्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या शोधणं, त्याचबरोबर ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच्या ज्या काही पद्धती असतील किंवा मार्ग जे असतील त्यांचा शोध घेणं, ग्राहकांचे जे काही फीडबॅक असतील त्यांचा विचार करणं, यावरती जे काही संशोधन चालत असतं त्या संशोधन करण्यासाठी अनेक भारतीय निर्यात संघटना ज्या आहेत त्या मार्केटिंग डेव्हलपमेंट असिस्टन्स यांची मदत घेत असतात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यात प्रसिद्धी आणि जाहिरात. आपला माल जो आहे तो परकीय बाजारपेठेमध्ये ज्यावेळेला आपल्याला विकायचा असतो किंवा संबंधित निर्यातदाराला विकायचा आहे त्यावेळेला प्रथमतः त्याला आपल्या मालाची जी काही प्रसिद्धी आहे ती त्या संबंधित बाजारपेठेमध्ये होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रसिद्धी मिळवण्यासाठी जाहिरात हा एक अतिशय प्रभावी मार्ग त्याला वापरता येत असतो आणि ही प्रसिद्धी किंवा जाहिरात आंतरराष्ट्रीय पातळीवर करत असताना त्याला येणारा जो काही खर्च आहे तो प्रचंड प्रमाणावरती असतो आणि त्यासाठी सुद्धा भारतीय निर्यातदार जे आहेत ते विपणन विकास मदत या योजनेची म्हणजेच MDAची मदत त्यासाठी घेत असतात. त्याचबरोबर व्यापारी जत्रा आणि प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय निर्यातदारांना आपल्या वस्तूंची जी काही गुणवत्ता आहे ती ग्राहकांना समजून सांगायची असेल, त्याचबरोबर परकीय बाजारपेठांमध्ये आपली प्रसिद्धी करण्यासाठी ज्या काही जागतिक स्तरावरती व्यापारी जत्रा किंवा व्यापारी प्रदर्शनं जी काही भरलेली असतात त्यामध्ये सहभागी होऊन तिथं आपल्या वस्तूंची गुणवत्ता जी आहे ती ग्राहकापर्यंत पोहोचवू शकतात. परंतु व्यापारी जत्रा आणि प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा निर्यातदारांना मोठ्या प्रमाणावरती खर्च करावा लागत असतो आणि मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत असल्यामुळं अनेक निर्यातदार यामध्ये सहभागी होत नाहीत. परिणामी त्यांच्या मालाला परदेशामध्ये त्या ठिकाणी किंमत किंवा ग्राहक जो आहे तो पुरेपूर प्रमाणामध्ये मिळत नाही आणि तो मिळाला पाहिजे यासाठी विपणन विकास मदत योजनेमधून म्हणजेच MDAमधून त्यांना आर्थिक स्वरूपाचं सहकार्य त्याचबरोबर इतर स्वरूपाचं सहकार्यसुद्धा केलं जात असतं जेणेकरून ते या व्यापारी जत्रा आणि प्रदर्शनांमध्ये सहभागी होतील आणि आपला माल परकीय बाजारपेठांमध्ये पोहोचवतील. त्याचबरोबर परकीय व्यापारी प्रतिनिधी मंडळ आणि अभ्यास दौरा आयोजित करण्यासाठी सुद्धा MDA मदत करत असतं किंवा भारतीय निर्यातदार MDAची मदत घेत असतात. त्याचबरोबर परदेशामध्ये कुशल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा भारतीय निर्यातदार विपणन विकास मदत योजनेचा लाभ घेत असतात. या अंतर्गत परदेशामध्ये आपला माल विकण्यासाठी जी काही यंत्रणा परदेशात आपल्याला उभी करायची आहे त्या ठिकाणी असणारे जे काही कर्मचारी असतील त्या कर्मचाऱ्यांना प्रथमतः प्रशिक्षण द्यावं लागत असतं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर ते संबंधित वस्तू किंवा माल जो आहे तो ग्राहकापर्यंत काय करत असतात पोहोचवत असतात. त्यासाठी येणारा जो काही खर्च असेल त्यासाठी सुद्धा भारतीय निर्यात संघटना MDAची मदत घेतात किंवा MDA अंतर्गत त्यांना मदत केली जात असते. त्यानंतर नमुने आणि तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी त्याचबरोबर व्यावसायिक दौऱ्यांचं आयोजन करण्यासाठी आणि आपल्या वस्तू ज्या क्षेत्रामध्ये उत्पादित होतात त्यांचं संशोधन आणि विकास करण्यासाठी सुद्धा मार्केटिंग डेव्हलपमेंट असिस्टंट काय करत असतं निर्यातदारांना मदत करत असतं. विपणन विकास निधी सोय त्या निधीमार्फत या सर्व कारणांसाठी
एकूण खर्चाच्या 50% रक्कम मदत म्हणून मिळत असते. लघुउद्योगांच्या बाबतीमध्ये ही मर्यादा 60% काय केलेली आहे, दिलेली आहे. विपणन विकास निधीकडून मिळणारी जी काही मदत आहे ही मान्यताप्राप्त संघटनांच्या मार्फतच दिली जात असते आणि ती देत असताना त्यामध्ये उदाहरणार्थ निर्यात वृद्धी मंडळ असेल, ज्याला आपण EPC असं म्हणतो, किंवा वस्तू मंडळ असेल, अशा मंडळांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारची सवलत जी आहे ती काही विशिष्ट निर्यात संघटनांनाच दिलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये निर्यातगृह, लघुउद्योजकांचा व्यापारी संघ, त्याचबरोबर व्यापारी गृह, स्टार ट्रेडिंग हाऊसेस, सुपरस्टार ट्रेडिंग हाऊसेस किंवा वैयक्तिक निर्यातदार आणि मान्यताप्राप्त संघटनांच्या वतीने येणारे जे काही निर्यातदार असतील, अशा निर्यातदारांना या प्रकारची सवलत उपलब्ध करून दिली जात असते. निर्यातदाराला या निधीचं प्रत्यक्ष वाटप करण्याचं काम जे आहे ते भारतीय निर्यात संघटनांचं महामंडळ करत असतं. विपणन विकास निधीचं जो आहे तो विपणन विकास निधी निर्यातदाराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा मानला जात असतो, कारण निर्यातदाराला निर्यात बाजारपेठेंचा त्यातून विस्तार करता येतो. त्याचबरोबर जाहिरात आणि प्रसिद्धीच्या माध्यमातून निर्यातदाराच्या नावलौकिक जे आहे त्यामध्ये वाढ होत असते. निर्यातदार अनमोल असे परकीय चलन देशाला मिळवून देत असतात. बाजारपेठ संशोधनामुळं निर्यात वस्तू जे आहेत ते विकसित होत असतात आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेला तोंड देण्यासाठी भारतीय निर्यातदार सक्षम होत असतो. त्यामुळं विपणन विकास निधी जो आहे तो निर्यातदाराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जात असतो. यानंतर जकात पासबुक योजना जी आहे तिचा आपण अभ्यास करणार आहोत. जकात पासबुक योजना इंग्रजीमध्ये ज्याला ड्युटी एन्टायटलमेंट पासबुक असं म्हटलं जातं, शॉर्टकटमध्ये त्याला आपण DEPB असं किंवा DEPB योजना असं या ठिकाणी त्याचा उल्लेख करत असतो. ही योजना जी आहे ती आयात निर्यात धोरण 1997 ते 2000 यामध्ये सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. जुनी पासबुक योजनाच DEPB या नावानं या धोरणामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेनुसार निर्यातदाराला FOB किमतीच्या ठराविक दरानंच कर्ज पुरवठा उपलब्ध होत असतो. DEPBनं नमूद केलेल्या ठराविक निर्यातदारांना काही ठराविक दरानं या योजनेचा उपभोग घेता येत असतो. या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल तर निर्यातदाराला निर्यातीनंतरच्या 6 महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज करावा लागतो. निर्यातीच्या नकारात्मक यादीतील वस्तूशिवाय इतर कोणत्याही वस्तूंची आयात करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या जकातीसाठी या योजनेचा उपभोग किंवा उपयोग आपल्याला करता येत असतो. नाव नोंदविल्यानंतर या योजनेचा फायदा जो आहे तो 12 महिने घेता येत असतो. DEPB योजनेचा जो काही लाभ आहे तो उत्पादक निर्यातदार तसंच व्यापारी या दोघांनाही घेता येत असतो. DEPB योजनेपासून मिळणारी सवलत ही 2 प्रकारे घेता येते. म्हणजेच जकात पासबुक योजना जी आहे 2 प्रकारे आपल्याला राबवता येत असते. त्यामध्ये निर्यातपूर्व सवलत आणि निर्यातीनंतरची सवलत असे 2 भाग त्यामध्ये येतात. निर्यातपूर्व सवलत म्हणजेच निर्यातीच्या अगोदर निर्यातदाराला मालाचं उत्पादन करणं, कच्चा माल खरेदी करणं, त्याचबरोबर मालाची जी काही प्रक्रिया आहे ती करण्यासाठी जो काही खर्च येत असतो त्या खर्चासाठी निर्यातपूर्व कर्ज पुरवठा जो आहे तो उपलब्ध होत असतो आणि FOB किमतीवरती ठराविक दरानं असा कर्ज पुरवठा उपलब्ध होत असतो की ज्यातून संबंधित निर्यातदार त्या मालाचं जे काही उत्पादन आहे ते करू शकेल, त्याचबरोबर त्या मालाची वाहतूक संबंधित बंदरापर्यंत करू शकेल. अशा पद्धतीची तरतूद या निर्यातपूर्व कर्ज पुरवठ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि जकात पासबुक योजनेअंतर्गत अशी सुविधा निर्यातदारांना उपलब्ध करून दिलेली आहे. ही काही सुविधा आहे, ही सुविधा फक्त बंदरावर माल नेल्यानंतर म्हणजे जहाजावर माल चढवण्यापर्यंतच्या खर्चासाठी मिळत असते. त्याचबरोबर वाहतुकीचा जो काही खर्च असेल तो वाहतुकीचा खर्चसुद्धा यामध्ये घेता येत असतो. त्यानंतर दुसरा भाग येतो तो म्हणजे निर्यातीनंतरचा असणारा कर्ज पुरवठा किंवा निर्यातीनंतर घेतली जाणारी सवलत. यामध्ये विशेष करून
माल जो आहे तो आयातदाराच्या बंदरावर गेल्यानंतर बंदरापासून पुढचा येणारा जो काही खर्च असेल, वाहतूक खर्च, तो आयातदाराचा असतो. परंतु मालाची विक्री करत असताना जे काही खर्च येत असतात ते खर्च निर्यातदाराला सोसावे लागत असतात. त्यामध्ये विशेष करून विक्रीनंतरचे येणारा जो काही खर्च असेल तो म्हणजेच मालाच्या वॉरंटीचा असणारा खर्च असेल किंवा माल विक्रीनंतरच्या जे काही सेवा ग्राहकांना पुरवायच्या आहेत त्या पुरवण्यासाठी येणारा खर्च हा विशेष खर्च त्यामध्ये असतो. त्यामध्ये काही तांत्रिक बाबी त्यामध्ये येत असतात. तंत्रज्ञानावर आधारित काही ज्या काही गोष्टी असतील मालाच्या विक्रीनंतर ग्राहकांना त्या पुरवल्या जात असतात किंवा सेवा पुरवल्या जात असतात. त्याचा विशेष खर्च यामध्ये येत असतो आणि त्यासाठी निर्यातदाराला या DAPB योजनेअंतर्गत आर्थिक सवलत मिळत असते किंवा आर्थिक दरानं ते आर्थिक कर्ज पुरवठा जो आहे तो विशिष्ट ठराविक दरानं त्या ठिकाणी केला जात असतो. निर्यातीनंतर 6 महिन्यासाठी या योजनेसाठी अर्ज करावा लागत असतो. निर्यातीच्या नकारात्मक यादीतील वस्तूशिवाय इतर कोणत्याही वस्तूंची आयात करण्यासाठी भरावा लागणारा जो काही जकातीचा खर्च असेल त्या जकातीसाठी या योजनेचा उपभोग त्याला घेता येत असतो. नाव नोंदवल्यानंतर या योजनेचा फायदा जो आहे तो फक्त 1 वर्षभर यांना घेता येत असतो. निर्यातपूर्व DAPB योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र निर्यातदारांना निर्यात वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारा जो काही माल असेल तो खरेदी करणं, त्याचबरोबर तो माल जो आहे तो निर्यात केल्यानंतर प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी येणारे जे खर्च असतात असे खर्च हे या DAPB योजनेअंतर्गत निर्यातदार भागवू शकतात. आज आपण कर परतावा म्हणजे नेमकं काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ड्युटी ड्रॉबॅक असं म्हणतो, ते पाहिलं. त्याचबरोबर कर परतीचे असणारे जे काही दर असतील ते 2 प्रकारे घेतले जात असतात. त्यामध्ये सर्वसाधारण किंवा सर्व उद्योगधंद्यासाठी असणारा दर आणि विशेष ब्रँड दर असे 2 करपरतीचे दरांचे प्रकार जे आहेत ते आपण पाहिले. त्याचबरोबर कर परताव्याची योजना जी आहे ती कोणत्या वस्तूंना उपलब्ध होते, त्यामध्ये उत्पादन प्रक्रियेतील असणारे घटक किंवा कच्चा माल, उत्पादन प्रक्रियेतून न भरून येणारी तूट म्हणजेच खराब माल, निर्यात वस्तू बांधणी करण्यासाठी लागणारी साधनसामग्री आणि तयार उत्पादित वस्तू अशा वस्तूंसाठी या कर परतावा योजनेचा लाभ आपल्याला घेता येत असतो, ते आपण पाहिलं. त्यानंतर कर परताव्यासाठी जो काही अर्ज करावा लागतो निर्यातदाराला, त्यासोबत जे काही दस्तऐवज जोडायचे आहेत ते आपण सविस्तररित्या पाहिलेले आहेत. त्यामध्ये जहाज भरणपत्र, कर परतीपत्र, व्यापारी बीजक, गरज असेल तर विशेष ब्रँड दर परवाना, जकात प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र आणि कर भरलेली जी काही सर्व चलनं असतील त्या सर्व चलनांचा यामध्ये समावेश होतो. आणि त्यानंतर विपणन विकास मदत MDA, ज्याला आपण मार्केटिंग डेव्हलपमेंट असिस्टंट्स असं इंग्रजीमध्ये म्हणतो, त्या योजनेचा जो काही संपूर्ण भाग आहे तो आपण सविस्तर पाहिलेला आहे. त्याचबरोबर MDAची मदत निर्यातदार जे आहेत ते कोणकोणत्या कारणासाठी घेतात ती कारणं आपण विशेष करून पाहिलेले आहेत. त्यामध्ये भारत आणि भारताबाहेर संशोधन करणं, आंतरराष्ट्रीय पातळीवरती निर्यात आणि प्रसिद्धी किंवा जाहिरात करणं, व्यापारी जत्रा आणि प्रदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी जो काही मदत असेल ती करणं, परकीय व्यापारी प्रतिनिधी मंडळ आणि अभ्यास दौरा आयोजित करणं, परदेशामध्ये कुशल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणं, नमुने आणि तांत्रिक माहिती मिळवणं, त्याचबरोबर व्यावसायिक दौऱ्याचं आयोजन करणं आणि संशोधन आणि विकास या गोष्टींसाठी आपल्याला ही मदत घेता येत असते. त्यानंतर शेवटी आपण जकात पासबुक योजना जी आहे ती पाहिली. जकात पासबुक योजना म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ आपण पाहिलात. ही योजना कधी सुरू झाली, कोणत्या आयात निर्यात धोरणामध्ये सुरू झाली ते आपण पाहिलं. विशेष करून ही 1997 ते 2000 या आयात निर्यात धोरणामध्ये ही योजना सुरू झाली. त्याचबरोबर त्याचा असणारा जो काही बेनिफिट असेल किंवा फायदा जो असेल तो घेत असताना 2 प्रकारे फायदा घेता येतो, निर्यातपूर्व आणि निर्यातीनंतर, तेही आपण पाहिलं.
त्याचबरोबर DFB योजनेअंतर्गत मिळणाऱ्या ज्या काही सवलती असतील त्या कोणत्या कारणांसाठी घेता येतात किंवा कोणत्या कारणांसाठी त्याचा फायदा निर्यातदारांना घेता येतो तेही आपण पाहिलेलं आहे. धन्यवाद.